गरीबनगरमधील अनधिकृत बांधकामांमागे अधिकाऱ्यांचा हात आहे असा आरोप शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्येकडे राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जामनेर इथं पवार गटाकडून जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भव्य मोर्चा काढत भुसावळ चौफुलीवर रास्ता रोको करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत महेश बडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नीलम गोरे यांची सिल्वर रॉक्स निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली. सुनील तटकरे यांना पक्षात कोणी विचारत नाही, यावेळी वेगळा उमेदवार निवडून द्यायचा निर्धार आहे असं वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत बैठक झाली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील नालेसफाईची कामं 80% पूर्ण झाली आहे. इबोला विषाणूमुळे घाबरण्याची गरज नाहीये अशी माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली. हर्षवर्धन सपकाळांनी सरकारवर टीका केली. कांदा दराबाबत 12.5 रुपयाचे 15 रुपये केले. सरकार सर्वसामान्यांना रस्त्यावर आणणार असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. उद्योगमंत्री उदय सामंतांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांची भेट घेतली. यावेळी उदय सामंतांनी दिलीप धोत्रे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली. तसंच त्यांना धीर देत काळजी घेण्याचा सल्ला दिला. नांदेड शहरातील साठे चौक परिसरात खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला. ताफ्यातील 4 वाहनं एकमेकांवर आदळली. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू जरांगेंना उपोषण करायला लागणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. प्रीती साटम यांना जुवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोसायटी परिसरात बकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या शेडला विरोध केल्यानं धमकी देण्यात आली आहे. मी जरांगे पाटलांच्या संपर्कात आहे. मनोज जरांगे पाटलांशी भेटून चर्चा करणार आहे अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटात भुजबळांनी टक्केवारी मागितली आहे. 26 वर्ष वारंवार त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचं काम देण्यात आलंय. संबंधित कंत्राट रद्द करण्याची दमानी यांनी सरकारकडे मागणी केली आहे. फलटणमध्ये राजे गट सोबत आल्यानं आगामी आमदार शिवसेनेचाच होणार आहे असा ठाम विश्वास उद्योगमंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगेंची मागणी चुकीची आहे. सरकार जरांगेंचे लाड पुरवतंय अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. परिषद जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. सर्वच्या सर्व जागा महायुती जिंकणार असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केला आहे. जालना विधान परिषद मतदारसंघ भाजपला सुटला पाहिजे अशी भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी मागणी केली आहे. आनंद परांजपें विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली. आनंद परांजपेंची नियुक्ती महामंडळावर करू नये याकरता राष्ट्रवादीने मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय. मुंबईतील नालेसफाई नीट झालेली नाही. नालेसफाईत संबंधित विभागाकडे तक्रार केली अशी माहिती शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली आहे. महायुती विधान परिषदेच्या सर्व 17 जागा जिंकणारे महाविकास आघाडी एकही जागा जिंकणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.